श्री गणेशाय नमः. योगीराज श्री चिंतामणी महाराज चरित्र अध्याय 5. जय जय गुरु विनायका चराचरी नांदसी एका, तुझ वाचोनी रिक्त देखा अणर रेणवादिक नसेची. सद्गुरु हा वृक्ष थोर, नामशाखा हा प्रसार, भक्तिसुमने अपार सधन साचार दाटली. तेणे पूर्णतेचे फळ वृक्ष दाटला सब प्रबळ, मुमुक्षु पावती रसाळ, सुख केवळ तेथीचे. ऐसिया वृक्षासी प्राप्ती होय सत्शिष्यासी, अभक्त कुटील मानसी पुष्पे ही तयासी प्राप्त नव्हे. या कारणे भूमी आधी सद्गुरु तया शोधी, ज्याची वही पाहिली चित्तशुद्धी ते आधी तरतील. कामक्रोधाची पाखरे मददंभ ही मत्सरे, मोह लोभ अहंकार विवेक गोफणी मारीजे. षडूर्मींची सावजे फळे पाहती सहज, अनुकूल नसता गुरुराज त्यागतील हीन पाविजे. सत्शिष्या कारणे सद्गुरु सांगे ज्ञान करावे सशास्त्र श्रवण, प्रचित घेणे या देही. ज्ञान ही जाहले सुरस, सांडून मानाभिमानास, अंगीकारावे विज्ञानास ते कैसे ते सांगेन. पिशाच्यवत अज्ञान हे समजणे तेच ज्ञान, उभयाचा त्याग करणे ते विज्ञान जाणावे. यापरी दिव्य ज्ञान शिष्यासी केले कथन, आता ऐका पूर्वानुसंधान तुकया स्वस्थाना पावला. आणिक एक चरित्र श्रोते ऐका सादर, अनगडशा फकीर पाहे चरित्र. योग्याचे पूर्ण बोधाचा तुंबा, घेऊन दावी अचंबा, जगाप्रती दावी तुंबा भरून आम्हा देईजे. तुंबा दिसावा लहान, अर्धा शेर मावेल अन्न, जेणे धरिला अभिमान घाली धान्य त्या माझी. कोणी घाली ती 1 शेर, कोणी घाली ती 4 शेर, या परिचराचर पाहती समग्र कौतुक. तुंबा भरून मागे धान्य, तो न सरेगा कोणाचे न, ऐसा फिरत फिरत जाण संस्थाना लागी पाताला. तेथे सवाल घातला वेगी द्यावे जी भिक्षेला, योगी सांगती शिष्याला भिक्षा फकीरा घालीजे. तो शिष्य आला बाहेरी, फकीरासी विनंती करी, भोजना बैसावे सत्वरी, वाढी निर्धारी अन्न तुम्हा. ऐसे ऐकून फकीर काय बोले तो उत्तर, धान्य द्यावे तुंबाभर मागणे साचार हे चिपई. योगियासी न कळविता अन्न देती तत्वता, तरी तो तुंबारिता आश्चर्यता सकळासी. धान्य घातले 5 मण तरी तो तुंबा रिक्त जाण, मग घातले 20 मण तरीही जाणतो रिकामा, मग घातल्या खंडी 12 तरीही तो रिकामा खरा, आणखी घातल्या खंडी 13 राहिला कोररिताची. जेवी वाळूत घालिता जीवन तयासी लोटता एक क्षण, हाती घेऊन दुर्बीण तिळतुल्य जीवन देखे. की ज्या पर्जन्याच्या धारा की महीवरील तृणांकुर, तैसे योग्याचे अंतर प्राकृत न जाणती. आकाशा न लावावे बोट, वाऱ्याची न बांधवे मोठ, योग्याचे गुण अचाट संसारी स्पष्ट न जाणती. ना तरी सागराचे नीर परिमित करू जाय दरदूर, तेवी योग्याचे चरित्र जन पामर नेणती. ना तरी ब्रीद बांधोन गज बोले वचन, आज सिंहासी धरून आणि न जाण निश्चय. तेवी प्रापंचिक जन चित्ती धरून अभिमान, फकीराचा तुंबा भरून देऊ धान्य म्हणत असे. धान्य सरले समग्र तुंब्याची राहिली कीर्ती कोर, मग समस्त मिळून या नर सांगती प्रकार चिंतामणीसी. एक आला आहे फकीर धान्य मागे तुंबाभर, धान्य सरले समग्र तरी ते पात्र रिकामे. हे ऐकून चिंतामणी विचार करीती अंतःकरणी, दुर्वांकूर हाती घेऊनी निघाले तेथून ते दवा. जेथे बैसला होता फकीर तेथे कैशी जाहली परी, धान्य चालले उपरीवरी निघे झडकरी आतुनी. जितके घातले होते धान्य तितके आले बाहेर निघून, उभयता अंतःकरणी आनंदपूर्ण पावले. उभयतांचे समाधान परस्परे करीती जाण, मग योगी बोले त्या कारणे करावे भोजन यधवा. मग अवश्य म्हणून फकीर बैसला भोजनी, तयास प्रार्थी चिंतामणी स्वस्थपणी जेवावे. काय बोले तो फकीर, हिंडलो मी दिवस फार, तुझ ऐसा योगेश्वर न मिळे साचार मज लागी. तरी आज आवडीचे अन्न मज मिळाले गा जाण, येर येरा ज्ञान कथन पूर्णपणे होत असे. आणखी एका श्रोतेजन सांगेन तुंब्याचे निरूपण, दोघे अवतारी पूर्ण आपणा कारणे न कळे. यवन आणि ब्राह्मण कैसी होती समान,
तयाचे यथामती करुणी बोले वचन ते ऐका. दक्षिण सव्य 2 भाग ऐसे बोलती जग. पाहो जाता एक अंग तुझा प्रसंग दिसेना. एक सूर्यप्रकाश तेथे कर्म आचरती बहुत. त्याहून सूर्य अलिप्त जाणती सत्य सकळिक. एक देहाचे अवयव पृथक पृथक त्यांची नावे. सुख दुःख होता जीवना पीडा पावे एकची पै. शरीरे मात्र भिन्न परी आत्मा एकची जाणताती ज्ञाते जण. तीन कळे खूण इतरासी. जेवी मीन जाय जळात मीनासच कळतो पंथ. विहंगम भ्रमता गगनात काढिती पंथ ते त्याचा. तेवी योगी असी योगी जाणती ते प्रसंगी. फकीर आणि योगी असती निस्संगी सर्वदा. निरोप घेऊन वेगेसी फकीर गेला स्व आश्रमासी. पुढे कथा वर्तली कैसी श्रवणती येसी करवितो. सिद्धक्षेत्री एक ब्राह्मण गोपाळतयाचे नामाभिधान. तो चित्ती धरून धनकामना करी अनुष्ठान ते दवा. प्रातःकाळी भीमास्नान करीत असे तो ब्राह्मण. मग देवळात जाऊन करी पूजन देवाचे. उजवी घेऊन देवासी आसन घालून वेगेसी. त्यावर बसूनी भूतशुद्धीसी प्राणप्रतिष्ठेस तो करी. मग जप करावा साचार. अस्तमानी दुग्ध आहार नामाचा करील उच्चार. धनकामना अंतरी इच्छित असे. ऐसे जहाले बहुत दिवस आचरला पुरश्चरणास. दृष्टांत झाला तयास चिंचवडास जावे म्हणून. तेथे तुझं होईल प्राप्ती. शरण जावे योगिया प्रती. तो तुझं देईल संपत्ती. जावे निश्चित त्या ठाया. हे ऐकून धरणे करी देवासी तो प्रार्थना करी. किमर्थ लाविता तया घरी. तुम्हीच निर्धारी देईजे. तुझे दैवी नसे धन कासया करीसी व्यर्थ क्षीण. तुझं लागी वस्त्र अन्न यथाचरणे मिळेल. ऐसे ऐकून धरणे करी काय बोले निर्धारी. तव कृपा झालियावरी दोष पामरी काय किजे. साय झालिया दिनकर तेथे काय राहील अंधार. तेवी तव कृपा साचार काय जन्मांतर राहील. या परी बोले द्विजवर विनायक देत उत्तर. जन्म अंधासी दिनकर का विचार करील. सूर्याचा प्रकाश जाणे एक डोळस. करी सर्व व्यवहारास तो जन्म अंदास नये कामा. असो तू जावे चिंचवडास. तेथे भेटावे साधूस. ते तुझे दैवास परीक्षेस करतील. परिसहस्र प्रकारी तू जावे चिंचवड क्षेत्री. ही प्रचित झडकरी तुझं निर्धारी जावी ती. ऐसे ऐकून तो ब्राह्मण निघाला सिद्ध टेकाहून. मार्ग पुसत जनाकारणे चिंचवडा लागून तो आला. मार्ग पुसत आला चिंचवड क्षेत्रात. पवन गंगेचे स्नान करीत नित्य नेमाने तो करी. आटोपून संबळी आसन. मग निघाला तेथून. योगियास केले नमन त्यांनीही विप्र नमियेला. योगी विनवी तया कोठून आलासी सखया. मजवरी तुझी माया हृदयापासून आहे की. सांगाजी तुमचे नाम कोणते वसते धाम. तव कुटुंब स्वस्तिक्षेम जाणती वर्म संसारीचे. झणी येईल कल्पना कासया पुसता मजसी जाणा. तरी या संसारिक जना पुसल्या विना प्रीती नव्हे. काय जनासी कारण कैसे ऐसे कल्पिल तुमचे मन. अवतारादी जाण जगा कारणे जहाले ती. त्या अवताराची कीर्ती जगा पडेल विस्मृती. तया करावया स्फूर्ती साधू निश्चित अवतरले. जगासारखा असे तया परिवर्तत असे. जाणावे तयाचे मानस देती ज्ञानास पात्र पाहुनी. जरी पाहिजे धेनुचे दुग्ध तरी वत्साचा धरावा संग. तेणे सुख अभंग ते पावती निश्चय. यासाठी जगाशी नम्र असावे अहर्निशी. तेणे सुख दोघासी अनुभवासी येतसे. तेवी साधू सर्वा नम्र. जैसे जयाचे अंतर तैसे. बोले साचार शब्दात रतिमात्र न गुंतेची. तेवी द्विजा पुसे वर्तमान. काय इच्छा तुमचे मन ते सांगावे मज लागून. करावे भोजन ये समयी. भोजनी झाला सत्कार संतोष पावला तो विप्र. ऐसे समजून अंतरी हा देईल अपार मज लागी. गेले दारिद्र्य आज माझे आवडीने भोजन करी. अभय दिदले निर्धारी इच्छित झडकरी पुरविल. मग सारिले भोजन विप्रा तांबूल देती जाण. तया बोलती गोड वचन इच्छित मन काय तुमचे. यरू म्हणे ऐका वचन. सिद्ध टेकी केले अनुष्ठान. सिद्धिविनायके मज लागून येथे जाण पाठविले. ब्रह्मस्व आहे मज कारणे त्याचे करावया निवारण. तुम्हापाशी आलो जाण द्यावे धन मज लागी. तयासी म्हणे योगेश्वर न कळे प्राक्तन साचार. रात्री त्याचा विचार कर्मानुसार होईल. ऐसे बोलून तयासी चिंतामणी गेला दुर्वासी. दिवस गेलिया असतासी पुन्हा स्नान करीत असे.
मग करून संध्यावंदन पाचारून भक्तजन धूपदीप नैवेद्य जाण करी समर्पण देवासी मग करी शेज आरती धरणे करी पाहे निश्चिती आज्ञा द्यावी मजप्रती त्वैत येती ते दवा तयासी म्हणे चिंतामणी हा प्रसाद देतो तुझ लागुनी आपण जावे निज सदनी होईल धुणी दारिद्र्याची ऐसे बोलोनी ते क्षणी क्षीरापत दिधली त्या लागोनी ब्राह्मण क्षोभला तये क्षणी दिली टाकून क्षीरापती टाकून ब्राह्मण तेथे निघाला न लागता क्षण सूर्य उदय होताची जाण गेला निघुनी तो मार्ग चालता मानसी निंदी देवभक्तासी दोघांनी ठकवून मजसी दिले डाळीसी चणकाच्या केवढा केला आदरमान दिधले दिव्य भोजन गोड गोड बोलोनी वचन दिधले चणे शेवटी मज होता पूर्ण विश्वास देईल मज धनास शेवटी केली निरास धिक मानस मग जाहले तो मार्गी देखिले जीवन ब्राह्मणाचे इच्छित मन बरे आपले नसते प्राक्तन शब्द दुजया करणे कासया आता करावे स्नान ग्रंथिका सोडी जाण घेता जाहला उपवसन तव चमत्कार पूर्ण देखिला ज्या वसनात क्षीरापती योगियांनी दिली होती ते घेतले पडदणी प्रती कैसी गती ती जाहली त्या वसनात चुकवून राहिले काही दाणे चिकटोन तयाचे जाहले दिव्य होणं ते पाहे ब्राह्मण ते धवा मग पिटी भाळ आपुले वृथा योगी असं दुशिले अभागे मज नाडिले नाही घेतले प्रसादा आज होन पात्रभर मज मिळते साचार अभागे माझे घर आज निर्धारे बुडाले मग निंदी आपणा कारणे मीच असे दैवहीन व्यर्थ मी त्या कारणे दुशिले जाण पापिष्टे मज सापडला दिव्याहार म्या भाविला विखार ऐसा मी अभागी नर प्रसाद साचार टाकिला ना तरी घरी आले निधान ते दवडिले पिशाच्च म्हणून ऐसा निर्दैवी मी जाण प्रसाद टाकून दिधला ना तरी मिळाले अमृत तक्र भासे माझे चित्त तो कुंभल वंडोन त्वरित तैसा अर्थ जाहला आता कोणता विचार तेथे करावा साचार दुखविले योग्याचे अंतर प्रसाद सत्वर सांडिला मग करून स्नान पूजिले पंचायतन सर्व कर्म आटोपून केले विसर्जन ते दवा मग विचारी मानसी माघारी जावे चिंचवडासी शरण रिगावे तयासी चिंतामणीसी ते दवा परतून आला तो द्विजवर केला योगी असी नमस्कार तव योगीही झडकरी न मी द्विजवर आवडी त्याचा करून सत्कार भोजनी बैसविला विप्र प्रार्थना करीती वारंवार स्वस्थांतरी जे विजय भोजन जहाले निश्चिती द्विज बोलेत योग्याप्रती मी अपराधी मूढमती क्षीरापती अवेरिली मार्गी जहाला जो वृत्तांत द्विज योगियास सांगत डाळिंब्या चुकवून वस्त्रात जहाल्या निश्चित होन त्या ऐसे सांगता वर्तमान भक्त बोलती त्या कारणे ज्याचा जैसा भावपूर्ण त्या कारणे फळ तैसेची मी अपराधी सत्य आज प्रसाद देई माते तेणे होईन कृत्यकृत्य ऐसे त्या ते बोलला हे ऐकून उत्तर काय बोले योगेश्वर प्रसाद न मिळे साचार तोची विचार विदाई दैवाचा आता जावे स्व आश्रमासी किंचित दिले द्रव्यासी वचन बोलती तयासी भावापाशी सर्वसिद्धी जयासी भाव नाही तया देव करील काही ऐसे समजावे देही जावे गृही आपल्या ऐसे बोले योगेश्वर समजला तेव्हा तो विप्र मौनेच करी नमस्कार गेला सत्वर निज मंदिरा जाऊन आपले मंदिरी ब्रह्मस्वाचा परिहार करी मग जाऊनच मोरेश्वरी अनुष्ठान करी शुद्धीसी निष्काम आराधना करीत असे आवडीने तो पावला सुखधना स्वानंद भुवन पावला यापूर्वी कौतुक करून सकाळांचे करी समाधान पुण्य पावन चिंचवड स्थान मनोरथ पूर्ण होत असे ऐसे भक्तीचे महिमान वाढवित असे गजानन या कलियुगी धन्य धन्य चिंतामणी स्वस्थानी इति श्री गणेश भक्तचरित्र असे विख्यात त्याची नाही परिमित जाणती सत्य सकळीक केशव तयाचा दास तयाचे चरणी मानस ग्रंथ वदवी सुरस चित्त चतुष्टयास्तो प्रेरी इति श्री चिंतामणी चरित्रे पंचमोध्याय समाप्ता श्री गणेश मंगलमूर्ती प्रसन्नोस्तु श्री गजानन जय गणेश मोरया।